Hello and welcome to my law classes. Today, the fresh question we are starting, and the question we are going to start is the duties and obligations of the advocates. पहिला मुद्दा समजून घ्या की कुठलंही प्रोफेशन असलं तर त्या प्रोफेशनचे काही ड्युटीज असतात, त्या प्रोफेशनच्या काही जबाबदारी असतात ज्याचं पालन आपल्याला करावं लागत असतं. मग तुम्ही मेडिकल प्रोफेशन मध्ये गेला, इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये गेला, लॉ प्रोफेशन मध्ये गेला किंवा अगदी साधा सुद्धा आपला घरचा एखादा बिझनेस जरी असला तरी त्याच्याही काहीतरी ड्युटीज असतात ज्याचं आपल्याला पालन करावं लागत असतं. ओके. आता ऍडव्होकेट is a considered to be the partner with the judiciary in the administration of justice. न्याय प्रक्रियेमध्ये ज्युडिशरी बरोबर ऍडव्होकेट काय सांगा तर पार्टनर आहे. देशाच्या न्याय प्रक्रियेचा खूप महत्वाचा हिस्सा म्हणजे ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट जरी एक पब्लिक ऑफिसर नसला तरी पण ऍडव्होकेटची जी पोझिशन आहे त्या ऍडव्होकेटची पोझिशन एका पब्लिक ऑफिसरच्या इक्वालंट आहे. त्यांचं समाजामध्ये एक डिग्निटीफुल प्लेस आहे and therefore various duties are imposed on the advocate. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये कसा कसा असेल बघा. नंबर वन ऑप्शन इज दॅट वन. यू मे हॅव द क्वेश्चन लाईक अ ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स ऑफ अन ऍडव्होकेट, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट टुवर्ड कोर्ट, ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट टुवर्ड हिज क्लायंट, ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट टुवर्ड हिज अपोनंट, ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट विथ द कलिग, ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट टू रेंडर द लीगल एड. असं वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला आन्सर काही करायचं तर त्याचं पुट डाऊन करायचं आहे. किंवा पेपरचा क्वेश्चन कसा असेल सांगा तर नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स असंही क्वेश्चन असेल. शेवटी बघा प्रोफेशनल इथिक्स म्हणजे पण काय तर ऍडव्होकेटच्या ड्युटीजच आहेत. मग ज्यावेळेला पेपरचा क्वेश्चन नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स असेल त्यावेळेला रोमन वन इंट्रोडक्शन द्यायचा, रोमन टू प्रोफेशनल इथिक्सचं मिनिंग अँड डेफिनेशन द्यायचं, आणि रोमन थ्री नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स म्हणून परत ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट लिहायला सुरू करायचं. किंवा तिसरा मुद्दा लक्षात घ्या, ऍडव्होकेटच्या ज्या ड्युटीज आहेत की नाही त्या ऍडव्होकेट ऍक्टच्या सेक्शन 49 मध्ये दिलेल्या आहेत. आणि ऍडव्होकेट ऍक्टच्या सेक्शन 49 नुसार आपल्याला ह्या ड्युटीज कोण देते सांगा तर बार काउन्सिल ऑफ इंडिया आपल्याला ह्या ड्युटीज देत असते. त्यामुळे पेपरला असाही क्वेश्चन असेल, बार काउन्सिल ऑफ इंडिया प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट्स, असं जरी क्वेश्चन आला तरी हाच उत्तर काय करायचं सांगा तर तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे. हा तेव्हा ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स ऑफ ऍडव्होकेट क्वेश्चन आला तरी हेच उत्तर, नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स असा क्वेश्चन आला तर हेच उत्तर, आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या जे एटिकेट्स आहेत, हा प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट्स आहेत, असा जरी क्वेश्चन पेपरमध्ये आला तरी तुम्हाला हेच उत्तर काय करायचं तर लिहायचं आहे. सो विल स्टार्ट विथ द ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स ऑफ द ऍडव्होकेट. हा क्वेश्चन आपण काय करतोय सांगा तर स्टार्ट करतोय. As usual, I'll share the screen with all of you of the notes and we will start. So let's start. We are going to deal with the duties of the advocate. As usual, तुमचा first point काय येणार सांगा तर Roman one introduction. The duty of a lawyer is to assist the court in the administration of justice. Okay. तुम्हाला सांगितलेलं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये कोर्टाला मदत करणं ही कोणाची ड्युटी आहे तर लॉयरची ड्युटी आहे. द प्रॅक्टिस ऑफ लॉ हॅज अ पब्लिक ड्युटी utility and therefore he must strictly abide by the code of conduct, behaving the noble profession, and must not involve in any activity which tend to lower the image of the profession. Okay. ऍडव्होकेट ज्युडिशरी बरोबर काय सांगा तर पार्टनर आहे. त्यामुळे ऍडव्होकेटना असं कुठलंही काम मध्ये इन्व्हॉल्वमेंट करायची नाहीये ज्याच्यामुळे त्याच्या प्रोफेशनची इमेज काय होईल सांगा तर लोअर होईल तिथं. नाव दॅट इज वाय द फंक्शन ऑफ द बार काउन्सिल इन्क्लूड laying down the standard of professional conduct and etiquette which advocate must follow to maintain the dignity and purity of profession. त्यामुळे समजून घ्या ह्या ज्या काही ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट आहेत त्या कोण दिलेल्या आहेत सांगा, बार काउन्सिलने दिलेल्या आहेत. बार काउन्सिलने स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट कुणाला दिलेले आहेत तर ऍडव्होकेटला दिलेले आहेत. आणि ते कुठं दिलेले आहेत सांगा तर बार काउन्सिलला ते फंक्शन की त्यांनी ऍडव्होकेटचे प्रोफेशनल कंडक्ट आणि एटिकेट सांगावे हे प्रोव्हिजन कुठे सापडते आपल्याला ऍडव्होकेट ऍक्ट 1961 चा सेक्शन 49(1)(c) मध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाला पॉवर दिलेली आहे की ते ऍडव्होकेटचे प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट सांगू शकतात. ओके. सो लेट स्टार्ट. लक्षात येते का बघा परत एकदा, ऍडव्होकेटच्या ड्युटीज म्हटलं तरी तेच उत्तर, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट म्हटलं तरी तेच उत्तर. हा ऍडव्होकेट ऍक्ट 1961 खाली
सेक्शन 49 मधल्या ऍडव्होकेटच्या ड्युटीज सांगा म्हटलं तरी तेच उत्तर. आणि प्रोफेशनल इथिक्सचे नॉर्म्स सांगा असं जर पेपरचा क्वेश्चन आला तरी तेच उत्तर. फक्त जे रोमन 2 आहे ते थोडस चेंज होईल. ज्याला तुम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडिया स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट असं विचारतील, त्याला हेडिंग तसं जाईल. ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट विचारलं तर हेडिंग तसं जाईल रोमन 2 चा. आणि प्रोफेशनल इथिक्स फॉर ऍडव्होकेट असं विचारलं तर रोमन 2 चं हेडिंग काय होईल सांगा तर तसं जाईल. सो अकॉर्डिंगली तुमचं काय होणार आहे सांगा तर रोमन 2 तुमचं इथं होणार आहे. नेक्स्ट स्टार्ट बघा. सेक्शन 49 1C ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट 1961 confer the power on the Bar Council of India to make the rule for discharging its function. Bar Council of India ला section 49 1C ला काय दिलेलं आहे सांगा तर पॉवर दिलेले आहेत. It provides that Bar Council will frame the rule with regard to the standard of professional conduct and etiquette to be observed by the advocate. कुठल्या सेक्शन सांगतो सांगा तर सेक्शन 49 1C बार काउन्सिल ऑफ इंडियाला पॉवर देतोय की त्या ऍडव्होकेट साठी काय देऊ शकतात तर प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेटचे नॉर्म्स देऊ शकतात तिथं. ए पॉइंट केला सेक्शन 49 1C ऍडव्होकेट ऍक्ट न बार काउन्सिल ऑफ इंडियाला पॉवर दिली. मग बी पॉइंट करायचंय काय सांगा तर बार काउन्सिल ऑफ इंडिया. हा इन द एक्सरसाइज ऑफ दिस पॉवर बार काउन्सिल ऑफ इंडिया हॅज फ्रेम द रूल्स नोन एज अ बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल्स गव्हर्निंग. काय गव्हर्निंग बघा तिथं स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट. आणखीन आता एक सी पॉइंट इथं ऍडिशनल काय लक्षात ठेवा प्रोफेशनल इथिक्स नॉर्म्स फॉर ऍडव्होकेट हा एक एक्स्ट्रा पॉइंट काय करायचा तर याच्यामध्ये टाकून ठेवायचा. म्हणजे परीक्षेत जे विचारतील ते ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट असेल तर रोमन 2 ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट, नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स असेल तर नॉर्म्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचे स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट असेल तर तसं स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट तुमच्या उत्तरामध्ये येईल. ओके देन नेक्स्ट वन बघा काय आलेलं आहे रोमन 3 सुरू करायचा. ड्युटीज ऑफ ऍडव्होकेट. त्यात पहिली ड्युटी कुणाच्या टुवर्ड्स बघायची आपल्याला ऍडव्होकेटची. ऍडव्होकेट ड्युटी टुवर्ड्स द कोर्ट. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या रूल्सच्या किती ते किती रूल मध्ये बघा रूल नंबर 1 to 10 मध्ये. सगळ्यात पहिली ड्युटी बघा ऍडव्होकेटची काय येतात ऍक्ट इन अ डिग्निफाईड मॅनर. कुणाच्या टुवर्ड्सच्या ड्युटीज बघतोय लक्षात येतं तुमच्या वी आर डिलिंग विथ द ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स कोर्ट. आता तुम्हाला माहिती आहे की ऑफकोर्स ऍडव्होकेट न कुणाच्या टुवर्ड्स डिग्निफाईड मॅनर मध्ये वागायला पाहिजे तर कोर्टाच्या टुवर्ड्स. ड्युरिंग द प्रेझेंटेशन ऑफ द केस अँड ऑल्सो वाईल ऍक्टिंग बिफोर द कोर्ट अन ऍडव्होकेट शुड ऍक्ट इन कुठे सांगा सन्माननीय पद्धतीनं कोर्टाचा मान ठेवून इन अ डिग्निफाईड मॅनर त्यांनी वागायला पाहिजे. ही शुड ऍट ऑल टाइम कंडक्ट हिमसेल्फ. कसं कंडक्ट करायला पाहिजे बघा ऍट ऑल टाइम विथ अ सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचाही सन्मान ठेवून. ओके However, whenever there is a proper ground of the serious complaint against judicial officer, हा ज्युडिशियल ऑफिसर जर एखादं रॉंग करत असतील तर ऍडव्होकेटचा हा राईट पण आहे आणि ऍडव्होकेटची ही ड्युटी पण आहे टू सबमिट हिज ग्रीव्हन्स टू द प्रॉपर अथॉरिटी. जर ज्युडिशियरी कुठं काही रॉंग वागत असेल तर प्रॉपर अथॉरिटीला तक्रार करणं कंप्लेंट करणं हा ऍडव्होकेटचा राईट पण आहे आणि ह्या ऍडव्होकेटची काय सांगा तर ड्युटी पण आहे तिथं. तर दुसरा मुद्दा बघा पहिला काय होती ऍडव्होकेटची ड्युटी रूल 1 मध्ये ऍक्ट इन अ डिग्निफाईड मॅनर. ओके दुसरी ड्युटी काय सांगा रिस्पेक्ट द कोर्ट. कुणाला रिस्पेक्ट करायला पाहिजे ऍडव्होकेटनं कोर्टाला. रूल किती आहे 2. An advocate should always show the respect towards the court. An advocate has to bear in mind that the dignity and respect maintained towards judicial officer is essential for the survival of the free community. लक्षात घ्या हा ऍडव्होकेटनं कायम कोर्टाच्या टुवर्ड्स रिस्पेक्ट दाखवायला पाहिजे. ऍडव्होकेटने माइंड मध्ये ठेवायला पाहिजे की जर ऍडव्होकेटनी कोर्टाच्या टुवर्ड्स डिग्निटी मेंटेन ठेवली तर फ्री कम्युनिटी सर्व्हाइव्ह होऊ शकते. कम्युनिटीला पण ज्युडिशरीवरती विश्वास वाटेल, ज्युडिशरीच्या बाबतचा मनात रिस्पेक्ट निर्माण होईल. हा तिसरी ड्युटी बघा नॉट टू कम्युनिकेट इन अ प्रायव्हेट. बघा जजला सांगायचं आपण संध्याकाळी भेटूया काय बाहेर भेटूया काय. नो ज्युडिशरी बरोबर ऍडव्होकेट पार्टनर आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये. त्यामुळं ज्युडिशरी बरोबर कुठल्याही पद्धतीने केसच्या बाबतीतलं प्रायव्हेट कम्युनिकेशन ऍडव्होकेटनी करायचं नाहीये. सो नॉट टू कम्युनिकेट इन अ प्रायव्हेट. An advocate should not communicate in a private to a judge with regard to any matter pending before the judge or any other judge. Ha. Advocate should not influence the decision of the court in any matter using illegal or improper means. कुठलेही वापरायचे नाही. जसं जजना धमकवायचं कोर्शन
किंवा जजना काही लालच द्यायचं असे कुठलेही प्रकार ऍडव्होकेटनी करायचे नाहीयेत हा. त्याच्यानंतर बघा चौथी ड्युटी रूल हा पुढचा, रिफ्यूज टू ऍक्ट इन अन इलिगल मॅनर टुवर्ड्स द अपोजिशन. ऍडव्होकेटनं कुठल्याही पद्धतीनं इलिगल मॅनर मध्ये अपोजिशन बरोबर वागायचं नाहीये. ऍडव्होकेट शुड रिफ्यूज टू ऍक्ट इन इलिगल म्हणजे बेकायदेशीर, इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य मॅनर टुवर्ड अपोजिंग काउन्सिल और अपोजिंग पार्टीज. ही शॅल ऑल्सो यूज हिज बेस्ट एफर्ट टू रिस्ट्रेन अँड प्रिव्हेंट हिज क्लायंट ऑल्सो फ्रॉम ऍक्टिंग इन एनी इलिगल इम्प्रॉपर मॅनर. इव्हन ऍडव्होकेटचं जर क्लायंट सुद्धा अपोनंट बरोबर, अपोजिशन लॉयर बरोबर कुठल्याही पद्धतीने इलिगली इम्प्रॉपरली वागत असेल, अनफेअर प्रॅक्टिसेस करत असेल, तर ज्युडिशरीच्या टुवर्ड्स अनफेअर प्रॅक्टिस करत असेल, अपोजिंग काउन्सिलच्या टुवर्ड्स अनफेअर प्रॅक्टिस करत असेल, अपोजिंग पार्टीच्या टुवर्ड्स अनप्रोफेशनल प्रॅक्टिस करत असेल, तर आपल्या क्लायंटला थांबवणं, प्रिव्हेंट करणं ही सुद्धा ऍडव्होकेटची काय सांगा तर ड्युटी आहे. ओके, सो रिफ्यूज टू ऍक्ट इन अन इलिगल मॅनर टुवर्ड्स द अपोजिशन इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट. नाव पुढचं बघा, रिफ्यूज टू रिप्रेझेंट द क्लायंट हु इन्सिस्ट ऑन अ अनफेअर मीन्स. एखादा क्लायंट काहीतरी अनफेअर मीन्स वापरा ह्या केससाठी असं सांगत असेल तर सरळ त्या क्लायंटची केस घ्यायला रिफ्यूज करायला पाहिजे ऍडव्होकेटना हा. An advocate shall refuse to represent any client who insists on using unfair or improper means. Advocate shall exercise his own judgment in such a matter. He shall not blindly follow the instruction of client. Client जे काय सांगेल ते त्याला blindly follow करायचं नाहीये. He shall be act in a dignified manner to use his language in correspondence. Okay. कोर्टासमोर उभं राहिल्यानंतर त्याची जी भाषा आहे ऍडव्होकेटची ती डिग्निफाईड मॅनर मध्ये पाहिजे. आर्ग्युमेंट करतानाची जी भाषा आहे ऍडव्होकेट यांची ती सभ्य पाहिजे. आर्ग्युमेंट इन द कोर्ट करताना ही शॅल नॉट स्कॅन्डलसली डॅमेज द रेप्युटेशन ऑफ द पार्टीज ऑन द फॉल्स ग्राउंड ड्युरिंग द प्लीडिंग. प्लीडिंग करताना मुद्दामन पार्टीच्या बाबतीत काहीतरी स्कॅन्डलस अपमानकारक वाक्य त्यांनी वापरायची नाही आहेत. ही शॅल नॉट यूज अनपार्लमेंटरी लँग्वेज म्हणजे असभ्य भाषा ऍडव्होकेटनी केस चालवताना वापरायची नाहीये ड्युरिंग द आर्ग्युमेंट इन द कोर्ट. ओके, त्याच्यानंतर बघा ऍडव्होकेट कोर्टात कसंही येऊ शकतात काय नाही. ऍडव्होकेटच्या कोर्टाच्या टुवर्ड्सच्या ड्युटीज मधली महत्वाची ड्युटी आहे की ही शुड अपियर इन द ड्रेस कोड ओनली. ऍडव्होकेटनी कसं यायला पाहिजे कोर्टात येताना, ड्रेस कोड रूल नंबर 6. ऍडव्होकेट शुड अपियर इन द कोर्ट एट ऑल टाइम ओनली इन द ड्रेस प्रिस्क्राइब्ड अंडर द बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल अँड हिज अपियरन्स शुड ऑलवेज बी प्रेझेंटेबल. ओके, कसंही आलेलं आहे, इनशर्ट निघलेली आहे, केस विस्कटलेली आहेत, नॉट लाईक दॅट. He is an officer of the court, so he should appear in the court in a proper dress code which is prescribed by the Bar Council of India. Say for example, जर मेल ऍडव्होकेट असेल हा तर काय असेल सांगा तर ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट, ब्लॅक कोट, बँड हा, और व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, ब्लॅक कोट, बँड हा. और फीमेल ऍडव्होकेट असेल तर व्हाईट चुडीदार, व्हाईट साडी अँड द ब्लॅक कोट अँड द व्हाईट बँड एक्सेट्रा हा. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलं तिथं, रिफ्यूज टू अपियर इन फ्रंट ऑफ द रिलेशन्स. रूल किती आहे सांगा तर 7 आहे तिथं. जर जज त्याचे रिलेटिव्ह वगैरे असतील हा तर त्यांच्या समोर मॅटरला अपियर करायला रिफ्यूज करायला पाहिजे ऍडव्होकेटला. ऍडव्होकेट शुड नॉट एंटर अपिअरन्स, प्लीड अपियर नाही करायचं, प्लीड नाही करायचं, प्रॅक्टिस नाही करायची इन एनी वे बिफोर अ ज्युडिशियल ऑथॉरिटी ऑफ द सोल ऑर अ मेंबर ऑफ द बेंच इज रिलेटेड टू ऍडव्होकेट. जर ऍडव्होकेटची त्या जजची कुठलीही रिलेशन असतील लाईक फादर, ग्रँडफादर, सन, ग्रँडसन, अंकल, ब्रदर, नेफ्यू, समजताय, वडील आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, भाऊ आहे, पुतणे आहे, फर्स्ट कझिन आहे, हजबंड आहे, वाईफ आहे, मदर आहे, डॉटर आहे, सिस्टर आहे, अंट आहे, नीस आहे, फादर इन लॉ सासरे आहेत, मदर इन लॉ सासू आहे, सन इन लॉ जावाई आहे, ब्रदर इन लॉ, डॉटर इन लॉ हा, सून आहे, सिस्टर इन लॉ, असं कुठलंही नातं जर त्या ऍडव्होकेटचं जजशी असेल अशा मॅटरमध्ये अपियर करायला ऍडव्होकेटनी डिनाय करायला पाहिजे. 8वी ड्युटी बघा ऍडव्होकेटची आता, नॉट टू वेअर द बँड और अ गाऊन इन अ पब्लिक प्लेस. लक्षात घ्या, कोर्टाचा ड्रेस कोड आहे तो पब्लिक प्लेस वरती वापरायचा नसतो. रूल नंबर 8 हा, नॉट टू वेअर द बँड और अ गाऊन इन अ पब्लिक प्लेसेस. An advocate should not wear the band or a gown in a public places other than in a court except on such a ceremonial occasion. हा, बाहेर जर कुठं वापरला तर काही कोर्ट रिलेटेड लीगल सेरेमनी असेल तरच हा. अँड ऍट सच अ प्लेस जिथं बार काउन्सिल ऑफ इंडिया कोर्ट प्रिस्क्राईब करेल.
फक्त कोर्टाकडून किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून एखाद्या सेरेमनियल ओकेजन साठी प्रिस्क्राईब केला असेल तरच त्याला बाहेर ड्रेस कोड घालता येईल. अदरवाईज तो ड्रेस कोड कोर्टात वापरण्यासाठी असतो. ही शुड नॉट वेअर द बँड और अ गाऊन ऑन अ पब्लिक प्लेसेस. विच रूल इज सेइंग दॅट वन? रूल नंबर 8. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलं तिथं. नॉट रिप्रेझेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ विच ही इज अ मेंबर. लक्षात घ्या, रूल नंबर काय सांगा तर 9. An advocate should not appear in or before any judicial authority for or against any establishment. He is a member of the management of the establishment. एका साखर कारखान्याची मी चेअरमन आहे, त्या साखर कारखान्याची केस आहे हा, आणि मीच त्या साखर कारखान्याच्या बाजूने कोर्टात उभी आहे. नो, an advocate should not appear in or before any judicial authority for or against any establishment. एस्टॅब्लिशमेंट ज्याचा तो स्वतः मॅनेजमेंट मेंबर आहे. दिस रूल डज नॉट अप्लाय टू द मेंबर अपिअरिंग एज अ amicus क्युरी or without fee on behalf of bar council, incorporated law society or bar association. हा, खरंच जर त्या ऍडव्होकेटना अमिकस क्युरी म्हणजे कोर्टाचा फ्रेंड म्हणून कोर्टाला माहिती द्यायला म्हणून कोर्टाकडून बोलावलेलं असेल विदाउट फी, तर मात्र त्या ऍडव्होकेट मग ती केस लढवू शकतात. रूल नंबर 9. हा, नंतर बघा रूल नंबर थोडेसे नोट्स मध्ये चुकलेले आहेत, ऍडजस्ट करून घ्या. हा, नॉट अपिअर इन अ मॅटर ऑफ द पिक्युनरी इंटरेस्ट. हा पण रूल नंबर 9च आहे, वरचा पण रूल नंबर 9 होता. नॉट अपिअर इन अ मॅटर ऑफ पिक्युनरी इंटरेस्ट, पिक्युनरी पैशात्मक. ओके. An advocate should not act or plead any matter in which he has a professionally financial interest. ज्या मॅटर मध्ये ऍडव्होकेटला स्वतःला फायनान्शियल इंटरेस्ट आहे, हा, त्या मॅटर मध्ये ऍडव्होकेटने अपिअर व्हायचं नाही. एक्झाम्पल बघितलं की लगेच कळेल तुम्हाला. बघा, ही शुड नॉट ऍक्ट इन अ बँक्रप्सी पिटिशन वेन ही इज ऑल्सो क्रेडिटर ऑफ द बँक्रप्ट. एक माणसानं दिवाळ काढले, त्या दिवाळा काढलेल्या माणसानं ह्या ऍडव्होकेट कडून पण काय घेतलेलं सांगा तर लोन घेतलेलं होतं. त्यामुळे ऍडव्होकेट सुद्धा त्या बँकरप्ट माणसाचा कोण आहे तर क्रेडिटर आहे. हा, सो अशा केसमध्ये ह्या ऍडव्होकेटला स्वतःला पिक्युनरी इंटरेस्ट आहे ना, त्यामुळे ऍडव्होकेटने ह्या क्लायंटच्या ऑन बिहाफ कोर्टात हजर राहायचं नाही, कारण त्याला स्वतःला त्या मॅटरमध्ये काय सांगा तर पिक्युनरी इंटरेस्ट आहे तिथं. हा, advocate should not act or plead in any matter in which he has a financial interest. For instance, he should not act in a bankruptcy petition when he is also a creditor of the bankrupt. He should also not accept a brief from a company of which he is a director. ज्या कंपनीचा ऍडव्होकेट स्वतः डायरेक्टर आहे त्या कंपनीची ब्रीफ पण ऍडव्होकेटने घ्यायची नाहीये. देन नेक्स्ट वन बघा, ह्या क्लायंटची मी गॅरंटी घेतो. नो, ऍडव्होकेट इज नॉट एनी वे श्युरिटी. हा, सो नॉट टू स्टँड द श्युरिटी फॉर द क्लायंट. रूल नंबर किती आहे सांगा तर 10 आहे तिथं. An advocate should not stand as a surety or certify the soundness of the surety that his client require for the purpose of any legal proceeding. ओके, त्या लिगल प्रोसिडिंग मध्ये माझा क्लायंट एकदम 100% ओके आहे, ऑनेस्ट आहे, अशी कुठल्याही पद्धतीची श्युरिटी ऍडव्होकेटने घ्यायची नाहीये. ओके, सो बाय द वे, रूल 1 to 10 ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल्स ऑफ अ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट, ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स कोर्ट इथं काय होतात सांगा तर एंड होतात. हा, 11 ड्युटीज आहेत 1 to 10 रूल मध्ये बसवलेले आहेत. नंतर नेक्स्ट रोमन द्यायचा, रोमन 4. ऍडव्होकेट ड्युटीज टुवर्ड्स कुणाच्या बघायच्यात आपल्याला तर आता क्लायंट. बार काउन्सिल ऑफ इंडिया रूलचे किती ते किती रूल आहेत नंबर बघा, 11 ते 33 रूल आहे. नंबर 1 बघा, ऍडव्होकेट इज अ बाउंड टू एक्सेप्ट द ब्रीफ. एखादा क्लायंट ब्रीफ म्हणजे केस घेऊन आलेला आहे, केसचे फॅक्ट्स घेऊन आलेला आहे ऍडव्होकेटकडे, तर ती ब्रीफ एक्सेप्ट करणं ऍडव्होकेटची ड्युटी आहे. ओके. An advocate is bound to accept any brief in the court or a tribunal or before any other authority in or before which he proposes to practice. Okay. जिथं कुठं ऍडव्होकेट प्रॅक्टिस करणार आहे, क्लायंट त्यांच्याकडे एखादी ब्रीफ घेऊन आला तर ऍडव्होकेटने ती ब्रीफ घ्यायला पाहिजे. ज्या काय बार काउन्सिलच्या रूल नुसार फीज आहेत त्या फीज त्यांनी लावायला पाहिजे. ही शुड लेवी द फीज विच इज ऍट पर और इक्वल विथ द fees collected by the fellow advocates of his standing at a bar and the nature of the case. Okay. हा, काही स्पेशल सर्कमस्टन्सेस असतील तर ऍडव्होकेट केस घ्यायला डिनाय करू शकतात. तो तसा त्याला राईट टू रिफ्यूज द ब्रीफ पण दिलेला आहे. काय, सम स्पेशल सर्कमस्टन्सेस मे जस्टिफाय हिज रिफ्युजल टू एक्सेप्ट द पर्टिक्युलर ब्रीफ. ओके, सो नॉर्मली ऍडव्होकेटनं ब्रीफ एक्सेप्ट करायला पाहिजे. नॉट विड्रॉ फ्रॉम सर्व्हिस, रूल नंबर 12. आता एकदा तुम्ही क्लायंटला वकालतनामा साईन करून दिला, त्याची केस कोर्टात गेली, चालू आहे, आणि सडनली तुम्ही त्याला सोडताय, नाही सोडता येणार. हा, ऍडव्होकेट शुड नॉट ऑर्डिनरी विड्रॉ फ्रॉम द सर्व्हिस अ क्लायंट वन्स ही हॅज अग्रीड टू सर्व देम. ही कॅन विड्रॉ ओनली इफ देर इज अ सफिशियंट कॉज
and by giving a reasonable and sufficient notice to the client, upon withdrawal he shall refund such a part of the fee that has not been accrued to the client. समजून घ्या. ऑर्डिनरली अचानक असं सर्व्हिस एकदा वकिलांनी क्लायंटला दिली तर ती त्यांना विड्रॉ करता येत नाही. ते विड्रॉ करू शकतात जर त्यांच्याकडे तसं सफिशियंट कॉज असेल तर, आणि ते पण प्रॉपर क्लायंटला नोटीस देऊन आणि एक्स्ट्रा फीज जी काय आलेली असेल ती रिफंड करायला पाहिजे. ओके. नंतर बघा नेक्स्ट मुद्दा, नॉट टू अपिअर इन अ मॅटर वेअर ही हिमसेल्फ इज अ विटनेस. ज्या एखाद्या मॅटरमध्ये ऍडव्होकेट स्वतः साक्षीदार आहे त्या मॅटरमध्ये त्यांनी हजर राहायला नाही पाहिजे. रूल 13, an advocate should not accept a brief or appear in a case in which he himself is a witness. ओके. ऍडव्होकेट स्वतः ज्या मॅटरमध्ये हिमसेल्फ विटनेस आहेत अशा मॅटरमध्ये त्यांनी हजर राहायला नाही पाहिजे. इफ ही हॅज अ रिझन टू बिलीव्ह दॅट इन द ड्यू कोर्स ऑफ अ इव्हेंट ही विल बी विटनेस देन ही शुड नॉट कंटिन्यू टू अपिअर फॉर अ क्लायंट. जर ऍडव्होकेटच्या लक्षात आलं की या मॅटरमध्ये आपल्याला पुढे जाऊन स्वतःला विटनेस म्हणून उभं राहायचं आहे तर त्यांनी क्लायंटला सरळ तो मॅटर रिफ्यूज करायला पाहिजे घ्यायला. ही शुड रिटायर फ्रॉम द केस विदाउट जिओपार्डिझाईंग हिज क्लायंट इंटरेस्ट. जिओपार्डाईज धोक्यात आणणे, त्यामुळे क्लायंटचा इंटरेस्ट कुठेही धोक्यात येऊ नये म्हणून सरळ त्यांनी स्वतःला त्या केसमध्ये विड्रॉ करायला पाहिजे तिथं. बघा आता चौथी ड्युटी ऍडव्होकेटची टुवर्ड्स द क्लायंट काय सांगितलं रूल 14 मध्ये दिलेली आहे. फुल अँड फ्रँक डिस्क्लोजर टू द क्लायंट. क्लायंटला जे काही त्या केसचं सत्य असेल ते ओपन स्पष्ट ऍडव्होकेटनी सांगायला पाहिजे. रूल नंबर 14 हा. An advocate should at the commencement of his engagement and during the continuance thereof make all such a full and frank disclosure to the client. सगळं स्पष्ट डिस्क्लोजर करायला पाहिजे. रिलेटिंग टू द कनेक्शन विथ द पार्टीज, पार्टीशी त्यांचं काही कनेक्शन असेल, त्यांचा कॉन्ट्रावर्सी मध्ये काही इंटरेस्ट असेल, एनी इंटरेस्ट इन ऑर अबाउट द कॉन्ट्रावर्सी as are likely to affect the client's judgment in either engaging him or continuing him as an advocate. ओके. त्या ऍडव्होकेटला ऍडव्होकेट म्हणून एंगेज करताना जर क्लायंटला त्यातून काही त्रास होणार असेल, तुमचं अपोजिट पार्टीशी काही कनेक्शन असेल, तुमचा त्या कॉन्ट्रावर्सीमध्ये काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याचं फुल अँड फ्रँक डिस्क्लोजर क्लायंटला केलं पाहिजे. रूल 14. रूल 15, अपहोल्ड द इंटरेस्ट ऑफ द क्लायंट. क्लायंटचा इंटरेस्ट जेवढा मॅक्झिमम वरती ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे. अपहोल्ड द इंटरेस्ट ऑफ द क्लायंट. रूल 15, इट शॅल बी द ड्युटी ऑफ अन ऍडव्होकेट फिअरलेसली, कुठलीही भीती न ठेवता, टू अपहोल्ड द इंटरेस्ट ऑफ हिज क्लायंट बाय all fair and honorable means. Okay. An advocate shall do so without regard to any unpleasant consequences to himself or any other. हे सगळं करताना त्यांना ना स्वतःला काही अनप्लिझंट परिणाम करून घ्यायचे ना दुसऱ्याला. ही शॅल डिफेंड अ पर्सन अक्युज्ड ऑफ द क्राईम रिगार्डलेस ऑफ हिज पर्सनल ओपिनियन ऍज टू द गिल्ट ऑफ अक्यूज. लक्षात घ्या, एकदा क्रिमिनल लॉयर, डिफेन्स लॉयर म्हणून तुम्ही केस घेतली, तुमचा क्लायंट गिल्टी असू दे किंवा नसू दे, पण त्याला इनोसंट प्रूव्ह करायला केस घेतली तर मग त्याच्या बाजूने ती केस तुम्ही डिफेंड करायला पाहिजे. ऍडव्होकेट शुड ऑलवेज रिमेंबर दॅट हिज लॉयल्टी टुवर्ड द लॉ which require him that no man should be punished without adequate evidence. ओके. ऍडव्होकेटनी डोक्यात ठेवायला पाहिजे की त्यांची कायद्याच्या टुवर्ड्स लॉयल्टी आहे, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला कारण नसताना शिक्षा होऊ नये याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. रूल नंबर 16, नॉट सप्रेस द मटेरियल ऑर एव्हिडन्स. कुठलंही केसचं मटेरियल पुरावा सप्रेस ऍडव्होकेटनी करायला नाही पाहिजे. An advocate appearing for the prosecution of the criminal trial should conduct a proceeding in a manner that it does not lead to the conviction of innocent. Okay. एखाद्या इनोसंट व्यक्तीचं कन्व्हिक्शन म्हणजे दोषी सिद्ध होणं हे रॉंग आहे, त्यामुळे तसं होऊ नये यासाठी ऍडव्होकेटनी प्रयत्न करायला पाहिजे. ऍडव्होकेट शॅल बाय नो मीन्स सप्रेस एनी मटेरियल ऑर एव्हिडन्स विच शॅल प्रूव्ह द इनोसन्स ऑफ अक्यूज. एखाद्या निर्दोष व्यक्तीला दोषी सिद्ध करेल असा कुठलाही पुरावा त्यांनी सप्रेस करता कामा नाही. रूल नंबर 16, नॉट टू सप्रेस द मटेरियल ऑर एव्हिडन्स. त्याच्यानंतर बघा, क्लायंट मध्ये त्यांच्यामध्ये जी काही चर्चा होते ती ऍडव्होकेटला असं बाहेर कुठे डिस्क्लोज करायची नाही. रूल 17, नॉट टू डिस्क्लोज द कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट अँड हिमसेल्फ. ऍडव्होकेट शुड नॉट बाय मीन्स डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिस्क्लोज द कम्युनिकेशन मेड बाय हिज क्लायंट टू हिम. क्लायंटने जे काही कम्युनिकेशन केलेलं ऍडव्होकेट बरोबर ते कुठेही त्यांनी डिस्क्लोज करता कामा नये. He also shall not disclose the advice given by him in a proceeding to the client. क्लायंटला त्यांनी काय सल्ला दिलेला तोही कुठं बाहेर डिस्क्लोज करायला ते बाउंड नाही आहेत. However, he is liable to disclose if he violate Indian Evidence Act चा जर रूल 126 व्हायोलेट केला
तर फक्त ते डिस्क्लोज करायला काय सांगा तर बाउंड आहेत ऍडव्होकेट. 8वी ड्युटी बघा, ऍडव्होकेट शुड नॉट बी अ पार्टी टू स्टिअर अप और इन्स्टिगेट द लिटिगेशन. मुद्दामून लिटिगेशन वाढवायचं ऍडव्होकेटला नाहीये, आपल्याला फी मिळते म्हणून. ओके, सो रूल 18 सांगतो की ऍडव्होकेट शुड नॉट बी अ पार्टी टू स्टिअर अप और इन्स्टिगेट म्हणजे उकसवणे, केस मुद्दामून उकसवायची त्यांनी नाहीये. देन रूल 19 काय म्हणतो बघा, ऍडव्होकेट शुड नॉट ऍक्ट ऑन द इन्स्ट्रक्शन ऑफ एनी पर्सन अदर दॅन क्लायंट और अ क्लायंट्स ऑथराइज्ड एजंट. एकदा तुम्ही तुमच्या क्लायंटची केस घेतली तर क्लायंट जसं सांगेल, क्लायंटचं ऑथराइज्ड एजंट जसं सांगतील तसं तुम्ही ऍक्ट करायला पाहिजे. अदर दॅन क्लायंट और क्लायंट्स ऑथराइज्ड एजंट, दुसऱ्याच्या इन्स्ट्रक्शन तुम्ही त्या क्लायंटच्या केसमध्ये काम करायला नाही पाहिजे ऍडव्होकेटनं. देन नेक्स्ट वन, नॉट टू चार्ज डिपेंडिंग ऑन द सक्सेस ऑफ द मॅटर. बघा, एक इमॅजिन करा, तुमचा पेशंट माझ्याकडनं वाचला तर ती माझी मेडिकल फी 5 लाख आणि पेशंट दगावला तर 50,000. चालेल काय सांगा? तुम्ही त्या डॉक्टरकडे जाईल काय तसंच? जर मी केस जिंकलो तर फी 5 लाख आणि केस हारलो तर 50,000. सो क्लायंटला अशी फी ऍडव्होकेटने, ज्याला कॉन्टिंजेंट फी म्हणतात, चार्ज करायची नाहीये, जी कशावर डिपेंड असेल तर केसच्या सक्सेस किंवा फेल्युअरवर डिपेंड असेल. रूल 20 आहे, an advocate should not charge for his service depending on the success of the matter undertaken. He also shall not charge for his service as a percentage of the amount or a property received after the success of matter. Okay, सक्सेस ऑफ द मॅटर झाल्यानंतर एवढी फी आणि नंतर एवढी फी असं चार्ज करायचं नाहीये. रूल 21 बघा काय म्हणतं तिथं, नॉट रिसीव्ह इंटरेस्ट इन ऍक्शनेबल क्लेम. रूल नंबर 21, an advocate should not trade or agree to receive any share or interest in any actionable claim. ओके, ह्या केसचा निकाल लागला तर ह्यात माझे 10%, 10%, हा कुठल्याही ऍक्शनेबल क्लेम मध्ये ऍडव्होकेटला कुठलेही पर्सेंटेज किंवा इंटरेस्ट दाखवायचा नाहीये. नथिंग इन द रूल शॅल अप्लाय टू द स्टॉक, शेअर, डिबेंचर ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी or instrument which are for the time being by law or custom negotiable or any other mercantile document of a title to the goods. हा ऍडव्होकेट फीच्या रूपात स्टॉक, शेअर्स वगैरे क्लायंट देणार असेल तर हा रूल काय अप्लाय होत नाहीये. ओके बघा, देन नेक्स्ट वन, कोर्टात जी प्रॉपर्टी लिलावून विकली जाणार आहे हा एखाद्या केसमध्ये डिक्रीतून, त्या प्रॉपर्टीच्या लिलावामध्ये बोली लावायची ऍडव्होकेटनी नाहीये. रूल नंबर किती आहे सांगा तर 22, नॉट टू बीड और परचेस प्रॉपर्टी अरायझिंग ऑफ अ लीगल प्रोसिडिंग. An advocate should not by any means bid for or a purchase either in his own name or in any other name for his own benefit or for the benefit of other person any property sold in any legal proceeding in which he was in any way professionally engaged. ज्या लिगल प्रोफेशनच्या अंडर जर एखाद्या केसमध्ये ऍडव्होकेट स्वतः इन्व्हॉल्ड होते, त्याच केसमधली एखादी प्रॉपर्टी कोर्टात विक्रीतून ऑप्शन मध्ये विकली जाणार आहे, तर त्यात ऍडव्होकेटनं बीड म्हणजे बोली लावायची नाही. However, it does not prevent an advocate from bidding for or purchasing for his client any property on behalf of client. हा, खरं जर ती प्रॉपर्टी ऍडव्होकेट क्लायंटच्या ऑन बिहाफ बीड करणार असतील तर ते चालू शकते, प्रोव्हाइडेड ऍडव्होकेटला तसं क्लायंटनी एक्सप्रेसली ऑथॉरिटी दिलेली असली पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट द ऍडव्होकेट इज एक्सप्रेसली ऑथोराइज्ड इन रायटिंग इन दिस बिहाफ. हा, त्याच्यानंतर बघा, नॉट बीड or ट्रान्सफर प्रॉपर्टी अरायझिंग ऑफ अ लीगल प्रोसिडिंग. रूल 23 आहे, an advocate should not by means bid in a court auction or acquire by कुठल्याही पद्धतीने प्रॉपर्टी बिडिंग मधली सेल, गिफ्ट, एक्सचेंज किंवा अदर मोड ऑफ ट्रान्सफर मध्ये स्वतःच्या ओन नेमवर किंवा स्वतःच्या ओन बेनिफिट साठी त्यांनी घ्यायची नाहीये. एनी प्रॉपर्टी विच इज सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट, अपील और अदर प्रोसिडिंग इन विच ही इज एनी वे प्रोफेशनली एंगेज. ज्या मॅटरमध्ये ऍडव्होकेट, वरचा रूल आणि हा रूल बऱ्यापैकी सेम आहे, ज्या मॅटरमध्ये ऍडव्होकेट प्रोफेशनली एंगेज होते त्या रूल मधली कुठलीही प्रॉपर्टी बाय सेल, बाय गिफ्ट, बाय एक्सचेंज और अदर मोड ऑफ ट्रान्सफर त्यांनी स्वतःच्या ओन नेम मध्ये किंवा स्वतःच्या ओन बेनिफिट साठी घ्यायची नाहीये. ओके, त्याच्यानंतर बघा, नॉट टू ऍडजस्ट द फीज अगेन्स्ट पर्सनल लायबिलिटी. रूल नंबर किती आहे सांगा तर 24 आहे तिथं. An advocate should not adjust the fee payable to him by client against his own personal liability to client. लक्षात येते, तुम्ही माझे एवढं देणं लागत होता, मी तुमचं एवढं देणं लागतं, त्यातून मी ऍडजस्ट करूया, विच डज नॉट अराइज इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट एज अन ऍडव्होकेट. नंतर बघा 15वी ड्युटी, अन ऍडव्होकेट शुड नॉट मिसयूज और टेक ऍडव्हान्टेज ऑफ द कॉन्फिडन्स रिपोज इन हिम बाय क्लायंट. लक्षात घ्या, ऍडव्होकेटला जेव्हा आपण ऍडव्होकेट म्हणून अपॉइंट करतो
क्लायंट खूप विश्वासाला त्या माणसाला ऍडव्होकेट म्हणून अपॉइंट करतात. रूल 25 सांगतो. आणि म्हणून कुठेही त्या क्लायंटच्या विश्वासाला धोका पोहोचेल, क्लायंटचा जो तुमच्यावरचा कॉन्फिडन्स आहे त्याचा तुम्ही मिसयूज करायचा नाही. ऍडव्होकेट शुड नॉट misuse or take advantage of his confidence reposed on him by the client. Rule number 25 सांगतो. Then next one बघा, कीप द प्रॉपर अकाउंट. सगळा हिशोब व्यवस्थित ठेवायचा. रूल नंबर 26. कारण ऍडव्होकेट कडे क्लायंटने वेळोवेळी पैसे दिलेले असणार आहेत. अँड ऍडव्होकेट शुड ऑलवेज कीप द अकाउंट ऑफ द क्लायंट्स मनी इंटरेस्टेड टू हिम. अकाउंट शुड शो द अमाऊंट रिसीव्ह बाय क्लायंट फ्रॉम क्लायंट. क्लायंट कडून किती पैसे आले ऑन हिज बिहाफ. अकाउंट शुड शो किती गेले, all the expenses incurred for him, and शिल्लक राहिलेले किती आहेत, and deductions made on account of the fees with respective date and all other necessary particulars. क्लायंट कडून आले किती, क्लायंट साठी खर्च किती झाले, फी म्हणून किती डिडक्शन केले, सगळ्याचं प्रॉपर अकाउंट ऍडव्होकेटनी ठेवायला पाहिजे. रूल नंबर 26 आहे. रूल नंबर 27, ऍडव्होकेट शॅल नॉट डायव्हर्ट मनी फ्रॉम अकाउंट. हा अकाउंट मधून परस्पर कुठलाही पैसा ऍडव्होकेटने डायव्हर्ट करायचा नाही आहे. रूल नंबर 27 सांगतो. Advocate should mention in his account whether the money is received by him from the client or on account of fee or expenses during the course of proceeding or opinion. प्रत्येक ठिकाणी ऍडव्होकेटने अकाउंट मध्ये मेन्शन करायला पाहिजे की हे फी म्हणून पैसे घेतलेत का, हे काही खर्चाचे पैसे ऍडव्होकेटने केलेले क्लायंटच्या ऑन बिहाफ. ही शॅल नॉट डायव्हर्ट एनी पार्ट ऑफ द अमाउंट रिसीव्ह फॉर एक्सपेन्सेस एज अ फी. ऍडव्होकेटला झेरॉक्स साठी दिलेले पैसे, टायपिंग साठी दिलेले पैसे, म्हणजे केसच्या एक्सपेन्सेसचे दिलेले पैसे फी म्हणून त्यांना विदाउट रिटर्न इन्स्ट्रक्शन फ्रॉम क्लायंट ट्रान्सफर करता येत नाहीत. रूल नंबर 27. रूल नंबर 28 काय म्हणतं बघा, इंटिमेट द क्लायंट ऑन अमाऊंट. वेळोवेळी आलेल्या गेलेल्या अमाऊंटच्या बाबतचं इंटिमेशन ऍडव्होकेटनं क्लायंटला द्यायला पाहिजे. रूल 28 आहे बघा, when any amount is received or given to him on behalf of client, the advocate must without any delay intimate the client of the fact of the receipt. ऍडव्होकेट कडे क्लायंटच्या ऑन बिहाफ कुठल्या केसचे पैसे आले, काही अमाऊंट जमा झाली तर विदाउट लेट ऍडव्होकेटनं ते इंटिमेशन क्लायंटला द्यायला पाहिजे. रूल 28 आहे. त्याच्यानंतर बघा, ऍडजस्ट फीज आफ्टर द टर्मिनेशन ऑफ प्रोसिडिंग. एकदा केस संपली ती सगळी फी आपली ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे. रूल नंबर 29, ऍडव्होकेट शाल आफ्टर द टर्मिनेशन ऑफ द प्रोसिडिंग. हा प्रोसिडिंग संपल्यानंतर ही इज ॲट अ लिबर्टी टू ऍडजस्ट द फीज ड्यू टू हिम फ्रॉम द अकाउंट ऑफ अ क्लायंट. क्लायंट कडून आपली जी काही फी राहिलेली असेल ती तो ऍडजस्ट करून घेऊ शकतो. द बॅलन्स इन द अकाउंट कॅन बी the amount paid by the client or amount that has come in the proceeding. Any amount left after the deduction of the fees and expenses from account must be returned to the client. त्याची फी डिडक्ट करून घेतल्यानंतर, एक्सपेन्सेसचे पैसे डिडक्ट केल्यानंतर जी काही फी राहील ती फी ऍडव्होकेटनं क्लायंटला रिटर्न करून द्यायला पाहिजे. देन नेक्स्ट वन, प्रोव्हाइड कॉपी ऑफ अकाउंट. Provide copy of account. Rule 30. An advocate must provide the client with the copy of client's account. अकाउंटची कॉपी द्यायला पाहिजे जी त्यानं मेंटेन केलेली आहे. जेव्हा कधी क्लायंट डिमांड करेल तेव्हा अकाउंटची कॉपी ऍडव्होकेटनं क्लायंटला द्यायला पाहिजे. प्रोव्हाइड कॉपी ऑफ अकाउंट. रूल 30 आहे. Advocate must provide the client with a copy of account maintained by on demand provided necessary copying charges is paid. Of course क्लायंटनं अकाउंटचे कॉपीचे चार्जेस पे करायला पाहिजे. नंतर रूल 31 काय म्हणतं बघा, ऍडव्होकेट शॅल नॉट एंटर इनटू अरेंजमेंट वेअर बाय फंड इन हिज हँड आर कन्व्हर्टेड इनटू द लोन. क्लायंटचे पैसे जे त्याच्याकडे आहेत ते तिसऱ्यालाच लोन म्हणून दिलेले आहेत, असं कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये ऍडव्होकेटने एंगेज व्हायचं नाहीये. रूल 31, ऍडव्होकेट शॅल नॉट एंटर इनटू अरेंजमेंट वेअर बाय फंड इन द हँड आर कन्व्हर्टेड इनटू द लोन. ओके. नंतर बघा, क्लायंटचे कुठलेही पैसे कोणाला उधार देण्याचं काम ऍडव्होकेटने करायचं नाहीये. रूल 32, नॉट टू लेंड द मनी टू हिज क्लायंट. किंवा त्यानं स्वतः क्लायंटला केस चालव म्हणून पैसे उधार द्यायचे नाहीये. ऍडव्होकेट शॅल नॉट लेंड मनी टू हिज क्लायंट फॉर द पर्पज ऑफ ऍक्शन ऑर लीगल प्रोसिडिंग in which he is engaged as the client. Advocate cannot be held guilty for a breach of this rule if in the course of a pending suit or a proceeding and without arrangement with his client in respect of the same, advocate feel compelled by reason of the rule of the court to make a payment to the court on account of client फॉर द प्रोग्रेस ऑफ सूट और प्रोसिडिंग. हा तर त्या केसच्या प्रोग्रेससाठी क्लायंटच्या ऑन बिहाफ ते पेमेंट करणं आवश्यक होतं म्हणून त्या ऍडव्होकेटने केलं तर मग ते ब्रीच ऑफ ट्रस्टला लायबल असणार नाही. पण अदरवाईज लिटिगेशनला प्रमोट करण्यासाठी तू केस चालव मी तुला फी देतो असं म्हणून ऍडव्होकेटनं मनी क्लायंटला लेंड करायचे नाहीये. रूल 32,
रूल 33 काय म्हणतो बघा, नॉट टू अपिअर फॉर अपोजिट पार्टी. एक केस आहे ए आणि बी मध्ये. एच्या बाजूला हाच ऍडव्होकेट आहे आणि बीच्या बाजूला पण हाच ऍडव्होकेट आहे, असं करता येणार नाहीये. नॉट टू अपिअर फॉर अपोजिट पार्टी, रूल 33. ओके. An advocate who has advised to party in connection with the instruction of the suit, appeal or other matter, or has drawn proceeding, pleading or acted for a party. जर तुम्ही एका पार्टीकडून अपील मध्ये प्लीडिंग मध्ये आहे, शॅल नॉट ऍक्ट अपियर प्लीड. मग तुम्ही परत दुसऱ्या पार्टीसाठी ऍक्ट अपियर प्लीड फॉर द अपोजिट पार्टी करू शकत नाही. शॅल नॉट ऍक्ट अपियर और प्लीड फॉर द अपोजिट पार्टी इन द सेम मॅटर तुम्हाला प्लीड करता येणार नाही. ओके. सो बाय द वे काय झालं सांगा, तर रूल 11 पासून ते रूल 33 पर्यंत ऍडव्होकेटच्या ड्युटीज कुणाच्या टुवर्ड्स आहेत, तर ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स द क्लायंट आहेत, ज्याची लिस्ट खूप मोठी आहे इथं. हा, आय होप इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स द कोर्ट बघितल्या 1 to 10 रूल. ऍडव्होकेटच्या ड्युटीज टुवर्ड्स क्लायंट बघितल्या रूल 11 to 33. In the next session, we'll proceed with the remaining duties of the advocate.